मस्त. नमस्कार, हाय, हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल, ज्याचं नाव आहे द रोहम डायरीज. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूयात. आज आम्ही पपईचा जाम करत आहे. हे आमचे गॅस तर अशा प्रकारे लादेने आपल्या ब्लॉगची सुरुवात केली. तर आज आपल्या प्रॅक्टिकलमध्ये बनवायचं होतं प्रिपरेशन ऑफ पपया जाम. जो की कन्सेप्ट होता पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट अँड व्हॅल्यू ॲडिशनचा. त्यासाठी सरांनी आम्हाला आदल्या दिवशीच पपया आणायला सांगितलं होतं, ज्या की आम्ही घेऊन गेलो. आपल्याला जाम बनवताना पहिली स्टेप येते ती म्हणजे सिलेक्शन ऑफ फ्रूट्स. म्हणजे जे खाण्यायोग्य असतील आणि ज्याचा ज्यूस बनवू शकतो असे फ्रूट सिलेक्ट करायचे. पण आमच्याकडून जरा कच्चेच फ्रूट सिलेक्ट झाले, पण जाऊ द्या. पुढची स्टेप असते वॉशिंगची. म्हणजे फ्रूट्स पूर्णपणे वॉश करून घ्यायचे. त्यानंतर जे आपले फ्रूट्स आहेत ते कट करून घ्यायचे व त्याचे सीड्स, कोर आणि पील हे बाजूला काढायचे. नंतर त्याची साल काढून घ्यायची व नंतर छोट्या छोट्या पार्ट्समध्ये आपले फ्रूट्स कट करून घ्यायचे, जेणेकरून त्याची पेस्ट आपल्याला तयार करता येईल. मग मी प्रॅक्टिकल सिरियसली करत होतो, पण सोबत आमची मस्ती ही चालूच होती. आम्ही पपयाची कटिंगची प्रोसेस बरोबर करून घेतली. आम्ही पपया आणताना त्याचं वजन होतं 3.5 किलो, पण नंतर जेव्हा पल्प काढला तेव्हा त्याचं वजन झालं 2050 ग्रॅम. एवढा डिफरन्स कसा काय आला त्याचं रिझन तुम्ही पुढे बघालच. ज्या पपईचं आम्हाला जाम बनवायचं होतं तेच कट केलेली पपई आम्ही खाल्ली आणि सरांनी बघू नये म्हणून आम्ही सगळे पुरावे आमच्या पोटामध्ये फिक्स करून टाकले. आणि अशा प्रकारे आम्ही कट केलेली पपईचं अजून छोट्या छोट्या पार्ट्समध्ये पपई कट करून घेतली, जेणेकरून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करताना त्याची पेस्ट लवकर बनावी. आणि हाच तो सीन जिथे आम्ही पपई खात होतो. नंतर स्टेप येते ग्राइंडिंगची. कट केलेली सगळी पपई आम्ही मिक्सरच्या मदतीने ग्राइंडिंग करून घेतली व त्याची पेस्ट करून घेतली. थोडीफार कारण थोडाफार तर पाहिजेच ना आपल्याला. आणि अशा प्रकारची पेस्ट आपल्याला तयार झाली. नंतर सरांनी आम्हाला पुढची प्रोसेस समजावून सांगितली. फ्रूट असेल, विटा पल्प असेल, विटा पील सीड आणि कोर असेल. त्याच्यानंतर साखर किती वापरतो साखरेचं वजन. त्याच्यानंतर जो काय पाणी पावडर तयार होतं त्याचं वजन असतं. ठीक आहे. आता पुढची स्टेप येते ती म्हणजे ॲडिशन ऑफ शुगरची. जेवढी आपल्याला पेस्टचं वेट आहे त्याच्या 0.70% शुगर त्यात ॲड करायची. आमच्या पेस्टचं वजन होतं 2050 ग्रॅम, म्हणून आम्ही त्यात 1400 ग्रॅम शुगर ॲड केली. नंतर रोहितच्या प्रदीर्घ देखरेखीखाली सरांनी सावकाश गॅस चालू करून दिला व नंतर पपईचा जाम होण्याचा शेवटचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर रोहनने ते पातेलं गॅसवरती ठेवलं व जाम होण्याची प्रोसेस चालू झाली. त्याला गॅसवर ठेवल्यानंतर सतत ढवळत राहणं आवश्यक असतं, जेणेकरून ते खाली लागू नये व करपू नये. ते कसं मिक्स करायचं ते सरांनी सांगितलं. नंतरची स्टेप येते ते म्हणजे जजिंग द एंड पॉईंट. सरांनी ड्रॉप मेथड थ्रू आम्हाला जजिंग कसं करायचं हे शिकवलं. भांडं काय करायचं उभं करायचं. बाकी डॉक्टर आहे त्याच ठिकाणी राहील रेंट पण आला असं समजा. जर उभ्याला खाली रेंट पण नाही आलं असं पाहिजे त्याचं कंटिन्यू करायचं. आता आपण रिफ्रॅक्टोमीटर या इन्स्ट्रुमेंट थ्रू आपल्या जामचा TSS चेक करत आहोत, जो की आपला TSS 60पेक्षा जास्त आला पाहिजे.
पण आम्ही जेव्हा सुरुवातीला आमच्याकडून TSS चेक करत राहिलो तेव्हा आमचा 50, 54, नंतर 55, नंतर 58 असा येत राहिला. नंतर हे काम सरांनीच हाती घेतलं व शेवटी आपला TSS 60च्या पुढे गेला. शेवटी आपला जाम तयार झाल्यानंतर आपण आपल्या फायनल प्रोडक्टचं वजन करून घेणार आहोत. आणि आपल्या जामचं वजन हे जवळपास 2 किलो 640 ग्रॅम आलं. नंतर ते बाउलमध्ये काढून फायनल रिव्ह्यू घेण्यासाठी आपण सगळीकडे घेऊन गेलो. छान झालं, मस्त. आणि अशा प्रकारे आपला जाम तयार झाला. आणि ह्याच्यासोबतच आपल्या ॲस्थेटिक लुकमध्ये जामचे आणि आमचे काही फोटोज.